विकासाची कामं करायची, जे मुंबईकरांनी महायुतीवर जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीचं पालन करत जे मुंबईकरांच्या मनामध्ये विकास आहे, मनामध्ये विकासाची संकल्पना आहे ती आम्ही पूर्ण करणार आहोत एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. शिवसैनिक मागणी करतात महापौरपद की आज मी देखील इथे येणार आहे आणि जेवण त्यासाठी येणार आहे. काय म्हणतात ते आले देखील नाही, पण एकूण वक्तव्य त्यांनी केलं. मी पण स्वागताला आलो होतो त्यांच्या, पण ते आले नाहीत. मी पण स्वागताला आलो होतो पण आले नाहीत ना. शिवसैनिकांची मागणी आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे तर महापौर मुंबईचा हा शिवसेनेचा असावा. नक्कीच प्रत्येक पक्षाला ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येतो त्यावेळी प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की स्वतःचा महापौर झाला पाहिजे आणि या महापौर पदाच्या वेळी तर एक वेगळी झालर मुंबईच्या संपूर्ण राजकारणाला आणि समाजकारणाला आहे. 23 तारखेपासून हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांची जन्मशताब्दी सुरू होते. शिवसेना म्हणून आम्ही देखील पुढचे 5 वर्ष जो अजेंडा मुंबईकरांना दिला होता साहेबांच्या या जन्मशताब्दीच्या निमित्तानं तो आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जो निवडून येतो त्याला प्रत्येकाला वाटत असतं, त्या प्रत्येक पक्षाला वाटत असतं की ते प्रमुख पद जे आहे ते आम्हाला मिळावं. अशी देखील चर्चा आहे की ठाणे कल्याण डोंबिवली या बदल्यात मुंबईचं महापौर हे भाजपला देऊन इकडचं जे महापौर पद आहे ती आपल्याला मिळावी यासाठी हे संपूर्ण हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे. हॉटेल पॉलिटिक्स काय, अनेक वेळा अनेक लोक हॉटेलमध्ये राहिलेली आहेत, अनेक नगरसेवक राहिलेले आहेत, अनेक आमदार राहिलेले आहेत. आता म्हणून मी सांगितलं की हॉटेल पॉलिटिक्स हे पुढचा दबाव आणण्यासाठी असलेलं पॉलिटिक्स नाही, तर साहेबांना देखील त्या सगळ्या नगरसेवकांना भेटायचं होतं आणि साहेब या ठिकाणी त्यांना भेटायला आलेले. ही पहिली प्रमुख मागणी असणार आहे का तुमची भाजपकडे? कारण का ज्या पद्धतीनं महायुतीचं पहिली 2.5 वर्ष का बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म हे आम्ही सगळं टीव्हीवरनंच बघतोय. आम्ही 2.5 वर्ष मागितली, आम्ही 1 वर्ष मागितली, त्यांनी आम्हाला 2.5 वर्ष भाजपानं द्यायचं नाही असं सांगितलं. हे सगळं एक तयार करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. तसं लोकसभेला संविधानाच्या बाबतीमध्ये